मित्रांनो, हे आहे मासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय। तुम्ही विचार करत असाल मी हे रुग्णालय का दाखवते। तर नमस्कार मित्रांनो, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते। या रुग्णालयात आज आम्ही सकाळी गेलो होतो। डॉक्टरांनी लवकरच बोलवलं होतं कारण दुपारपर्यंत OPD बंद होत असते, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघालो होतो। सकाळी नाश्ता केला होता, अंडा भुर्जी आणि चपाती। मम्मीने नाश्ता बनवला होता, तो नाश्ता करून आम्ही लवकरच निघालो। रिक्षाने गेलो होतो आम्ही, पप्पांनी रिक्षा काढली होती। आमची रिक्षा आहे घरची पप्पांची, त्यातच आम्ही गेलो होतो। आम्ही राहतो उलवेला आणि नेरूळला हॉस्पिटल, त्यामुळे आम्ही तिथे रिक्षाने गेलो। इथे येण्याचं कारण एकच की पिल्लूला लस द्यायची होती। कावेरीला 3.5 महिन्याची लस द्यायची होती। ऑलरेडी लस द्यायसाठी लेट झालं होतं, तर म्हटलं जास्त लेट न करता आता मी लस द्यायला आम्ही तिला घेऊन आलो। तर इथे हे बघा, हे मीनाताई ठाकरे रुग्णालय आहे नेरूळचं, तिथे आम्ही आलो आहेत। 2nd फ्लोअरला इथे आम्ही जातोय रुग्णालयात पिल्लूला लस द्यायला। आम्ही तिथे पोहोचेपर्यंत कावेरी झोपलीच होती, तर आम्ही तिला झोपेतच लस देऊन टाकली। लस घेण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही। आम्ही तिथून लवकरच निघालो कारण जास्त गर्दी नव्हती। मग लस घेऊन आम्ही लगेचच तिथून निघालो आणि रस्त्याने येताना विचार केला की पिल्लूचं थोडं सामान संपलं होतं, कावेरीचं वाईप्स वगैरे, तर ते घेण्यासाठी आम्ही डीमार्टला गेलो। मग रस्त्यातच डीमार्ट होतं, त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि तिथे त्या 2-3 वस्तू घेतल्या आणि पुन्हा मम्मीलाही फोन केला की जर काही घरात वस्तू नसेल तर सांगा। मग त्यांनी ज्या वस्तू सांगितल्या त्याही आम्ही तिथून घेतला। तिथे छान स्वस्तात वस्तू मिळतात, क्वालिटी पण छान असते। तुम्ही जर तुमच्या इकडे डीमार्ट असेल तर तिथून खरेदी करत जा, तिथे वस्तू छान असतात। त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि घरी येताना बघितलं रस्त्यात तर स्विगीवाला दिसला। स्विगीवाल्याला बघितल्यावर असं वाटलं की काहीतरी चटक-मटक खावं। मग विचार केला आणि पप्पांना बोलले की पप्पा आज काही बनवूया का स्पेशल। तर पप्पा बोलले आज फ्रायडे आहे, मग मच्छी घेऊ, मासे घेऊया खायला। मग येताना आम्ही मासे घ्यायसाठी थांबलो। तिथे कोळीन मावशी होती, छान असे मासे होते तिच्याकडे। मग आम्ही तिथे मासे घेण्यासाठी थांबलो। तिथे मासे घ्यायच्या ठिकाणी वेगवेगळी मासे होती, पापलेट, मांदेली, बांगडा, रावस वगैरे। तर रावस आणि बांगडा आम्ही घेतली, खूप छान होती मासे, तर ती आम्ही घेतली आणि मग घरी आलो। खूप ताजी अशी मासे होते ते, त्यामुळे आम्हाला ती आवडली। त्यानंतर आम्ही घरी आलो। मम्मीने ते छान मासे साफ करून दिले, स्वच्छ धुवून दिले। पण मासे आम्हाला काही जास्त करायचे नव्हते कारण मम्मीने आधीच स्वयंपाक करून ठेवलेला होता आम्ही येण्याआधी, त्यामुळे मासे थोडेसे फ्राय केले। बाकीचे सर्व मासे आम्ही फ्रीजमध्ये पॅक करून ठेवून दिले संध्याकाळी बनवण्यासाठी। 4 ते 5 मासे आम्ही फ्राय करण्यासाठी घेतले। त्याला मग नंतर स्वच्छ केल्यानंतर मी मसाला वगैरे लावून ठेवला। मसाला वगैरे लावून थोडा वेळ त्याला साईडला ठेवून दिले। मग आम्ही जे सामान आणलेलं होतं डीमार्टचं ते सगळं चेक करून थोडा वेळ बसलो, तोपर्यंत ते साईडला ठेवले आणि मग नंतर फ्राय करण्यासाठी पप्पाने घेतले। पप्पाने ते छान तव्यावर टाकून थोडंसं तेल टाकून असं छान एक त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतले। ती मासे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेतले। तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान असे हे मासे फ्राय केलेत, मस्त लालसर असे झालेत। ही मासे फ्राय करण्याची किंवा रश्श्यावाली माशाची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी नक्की तुम्हाला पाठवेल, कमेंट करून मला सांगा। हा होता आजचा व्लॉग। त्यानंतर हा व्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, सगळीकडे शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।